कुंडुशी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली हा क्रिकेटचा थरार फायनलची मॅच पहिला बॉल सामन्याला सुरुवात होईल. फायनलच्या मॅचचा पहिला चेंडू राज पहिला बॉल राजचा पहिला बॉल पाठवलाय. आज मात्र आकाश पांडुरंग काळे नावाची एअरलाइन्स बॉलला अगदी मोफत प्रवास करवतीये. सीमारेषेच्या बाहेर षटकार. आकाशने बॉलला आकाशच दाखवला. सुरुवात चांगली केली आहे. षटकार आला. पुढचा बॉल अराउंड विकेटने कमी गतीचा पडल्यानंतर आतमध्ये आला जरूर परंतु दिशाहीन राहिला. 100 रन 7 धावा धावफलकावरती आहेत. आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये हे वादळ या मैदानावरती धावांचा रतीब रचण्यासाठीच घोंगावत आहे. अर्धशतक त्याने या स्पर्धेतलं पहिलं ठुकलं आणि ते एक मात्र राहिलं अद्याप. हाफ ट्रॅकर बॉल बादच्या स्टिकरला लागलाय. कॅच महत्वाचा आहे. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली येतोय. मॅचची गोल्डन विकेट आकाश काळे बाद. आकाश काळे बाद होत असताना इथे पाहायला मिळालाय. महत्वाचा खेळाडू इथे बाद होत असताना आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा गाजवणारा अवलिया इथे बाद झालाय. महत्वाची विकेट इथे म्हणता येईल. आकाश काळे खरं तर KSK साठी एक सर्वाधिक मोठी उपलब्धी. खुल्या गटामध्ये 2 खेळाडू सध्याच्या घडीला जे धुमाकूळ माजवतात टेनिस बॉल क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेटमध्ये त्यातील हे दोन्ही खेळाडू एकाच KSK साठी खेळतात. या अभिमानाने ही गोष्ट सांगता येईल. निखिल जाधव असेल आकाश काळे असेल ज्यांना आपण क्रिकेटच्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात. आगामी कालावधीमध्ये सर्वाधिक मोठी स्पर्धा आणखी एक पावसाळी क्रिकेटमध्ये KSKच्या धर्तीवरती येत असताना पाहायला मिळणार आहे. 20 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर जिथे स्पर्धा पाहायला मिळेल. 22 यार्ड क्रिकेट कार्निवल आपल्या भेटीला येतोय. महाराष्ट्रातील वेस्ट झोन क्रिकेट कार्निवल 50,000 प्रथम द्वितीय क्रमांक 25,000 जिथे पाहायला मिळेल. तथा 70-70 फॉर्मॅट वरती स्पर्धा खेळवली जाणार आहे. मॅच खेळवल्या जातील. 6 षटकांचे सामने पाहायला मिळतील. त्याच वेळेला या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह प्रेक्षेपण 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वरती पाहायला मिळेल. आजच या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कुपर खेळण्याचे नवी मुंबई मधील सर्वाधिक प्रसिद्ध मैदान भूमिपुत्र मैदानावरती तालुका निहाय या स्पर्धेला खेळवण्यात येईल आणि एक ऑल इंडियन आयकॉन खेळाडू राहील जो चॉईस प्लेयर राहणार आहे. यावेळेचा बॉल आल्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय. मंगेशच्या बॅटमधून देखील षटकार. या बॅटरने खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी असाच मेसेज दिलाय. प्रत्येक वेळेला षटकाराने तो अकाउंट ओपन करतो. षटकाराला संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहे. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली आहे फायनलच्या मॅचची आणि अगदी त्याच वेळेला मंगेची देखील. पुढचा बॉल घेऊन सोपानजी पवार साहेब यांच्या माध्यमातून देखील श्री जाधवच्या खेळीसाठी 500 रुपये जीपे देखील करण्यात आलाय. श्रीने मन जिंकली. प्रत्येकाची मन जिंकली. काय खेळला. जर एक गोष्ट मागे राहिली जर विजय मिळाला असता तर त्याने आनंद साजरा केला असता परंतु त्या काही इंचाने मात्र तो आनंद साजरा करता आला नाही आणि विक्रमही नोंदवता आला नाही गौरवला. कारण लगातार दुसऱ्या टुर्नामेंट मध्ये गौरवचा जिथे एक सर्वाधिक मोठा विक्रमी पाहायला मिळाला असता कदाचित गौरव म्हणेल हा माझ्यात पाठी लागलाय. धाव फलकावरती धावा त्या 13-13ला 1. वाईट प्लस नो बॉल येत असताना इथे पाहायला मिळाला. विकेटच्या बाहेर पिच केला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15-15ला 1. सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. नो बॉल होता. फ्री हिटचा बॉल.
लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 12,400 सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण झालेला आहे. अर्थात आजच या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या माणसाची आणि आपल्या हक्काची वाहिनी आज मात्र कामकाज करते आणि याकरिता आपल्या माणसाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रत्येकानेच एक पाऊल पुढे टाकायला हवं. जर का होत असेल ना तर आपल्याकडे वेळ बंधन नाही आहे आणि उद्या रिझर्व डे नाही आहे, वर्किंग डे आहे. प्रदीप यांचे चिरंजीव पहा, गणपतीची तयारी त्यांची झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 15-1 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल इथून प्राप्त होईल. शंकर खरं तर जर आपण स्कोर कार्ड पाहिला, धावा आलेल्या पाहायला मिळाल्या तर एकंदरीत शंकर ह्या गोष्टी तर निश्चितच करणार नाही. 16-1 थोड्याच वेळापूर्वी एक चिमुकला आपण पाहिला होता, कारण आपण पाहिलं ना तर गणरायाची मूर्ती आणि थोड्या दिवसामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळणाऱ्या गणपतीची चाहूल लागली आहे. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला शंकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील त्याच्या. हा येतोय चौकार. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20-1. अरुणजी कदम साहेब आपल्या सोबत जुळलेले आहेत. खरं तर एक उत्कृष्ट आयोजक, उत्कृष्ट नियोजक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याहूनही अधिक एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहतो. 20 मांडल्या आहेत. 20-1 राज महागडी गोलंदाजी. आणि होय, थोड्या दिवसापूर्वी एक आनंदाची बातमी त्यांच्याकडून देखील आली आहे. चिरंजीव अर्थात पुत्र प्राप्ती त्यांना झालेली आहे. यावेळेचा बॉल फटका फसतोय यष्टिरक्षक चेडूच्या खाली. एक भोवळ त्यांना आली, तदनंतर त्यांनी चौका टोकला आणि पुढच्याच बॉलवरती बाद झाले शंकर. शंकर इथे बाद होत असताना पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहता. बॅटची लिडिंग एज, पाठीमागे गेला बॉल. एका क्षणाला आपण पाहिलं तर गोलंदाज, बॅटर आणि यष्टिरक्षक या तिन्ही खेळाडूंना इथे दाखवण्यात आलं. गौरवला आपण पाहतो स्क्रीनवरती, त्याला पाहायला मिळालं होतं. खरं तर गौरवने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. अक्षय जाधवला आपण पाहत आहोत. अक्षय जाधव गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना फायनलची मॅच, ग्रँड फिनाले मैदानावरती जिथे आघाडीची जोडी भेटण्यात आली, तदनंतर 2 फलंदाज बाद झाल्यात मैदानावरती. मंगेश आणि आता मात्र प्रदीप हे 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. नव्याने दाखल झालेला प्रदीप नॉन स्ट्रायकर एंडमध्ये पाहायला मिळतोय. आज आपण जिथे दाजी आणि मिवड्याची लढाई पाहायला मिळाली होती, सोनाचे संदीप आणि प्रदीपला आपण पाहिलं होतं या मैदानावरती. कमी गतीचा बॉल, इथे मात्र अगदी व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळालं. अक्षयने प्रसंग अवधान दाखवत असताना हा फिंगर रोल केली, हळूवारपणे टाकलेला बॉल पाहायला मिळाला. कमी गतीने टाकला गेलेला चेंडू इथे पाहायला मिळतं. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे या षटकाची. 22-2, 22 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल
खोलातला चेंडू टाकण्याचा प्रयत्न याही वेळेला वळवला. अक्षय जाधवला मागील काही मॅचेस मध्ये आपण पाहिलं ना तर तो वेगाने गोलंदाजी करत होता. या खेळपट्टीची जाणीव त्याला आली, किंबहुना या खेळपट्टी कशी बिहेव करते हे त्याला आता मात्र त्याने ज्ञात झालंय, त्याला असंच म्हणावं लागेल. आता तो केवळ फिंगर रोल करतोय, जास्तीचा रनअप घेत नाहीये, कमी गतीने बॉल ठेवलाय, टप्प्यावरती जास्तीचे प्रभुत्व आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं शैलेश जाधव सरांनी आवर्जून म्हणाले होते ग्लेन मॅग्राथची आठवण त्यांनी केली. ग्लेन मॅग्राथ केवळ टप्प्यावरती जास्तीचा विश्वास ठेवायचा. यावेळेचा बॉल रीड केलाय, ऑन साइडला केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा षटकार. षटकार आला, संघाची धावसंख्या वेगाने आता मात्र पुढे सरकेल. यस अंपायर. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 आहे. 26-2. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय. येणारा 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क मध्ये अक्षय जाधव. अक्षय जाधवने आपले इरादे बदलले आहेत. पहा, त्याने खऱ्या अर्थानं यावेळेला समोर केला वरती बॉलर हेड, आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. हा येतोय सणसणीत चौकार. गोळीच्या वेगाने गोलीगत हा चौकार आलाय. 30 धावा धावफलकावरती 30 रन्स ऑन दी बोर्ड. 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मॅच मध्ये शिरकाव मंगेशच्या या खेळाने झालेला पाहायला मिळाला. अजून एक षटक येणं बाकी आहे, कदाचित ते गौरवचं राहू शकतं. 30-2. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 चेंडू फलंदाज बाद झालेत. प्रदीप आणि मंगेश या गोष्टींची प्रतीक्षेत असेल की क्षणाक्षणाला ज्या वेळेला वेळ मिळेल, ज्या वेळेला मुभा मिळेल त्या वेळेला यथोचित असा मोठे फटकेबाजी आपण करू शकतो. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. मंगेश स्ट्राइक एंडवरती आहे. पुढचा बॉल अक्षय. कमी गतीचा चेंडू लपेटण्याचा प्रयत्न, इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू निघालाय. पंचांनी हायफाय दिलाय. अर्थात हा बाईटच्या स्वरूपामधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तिथे मात्र 31 बनल्यात. 31 ऑन दी बोर्ड. 31-2. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अक्षय. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. कमी गतीचा बॉल आडवा बाटने, बॉलला शाल, श्रीफळ आणि अगदी सन्मान देत असताना सन्मानाने धाडल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. येणारे अजूनही आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि होय, अपेक्षेनुसार पुन्हा एकदा आपण गौरवलाच गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 37-2 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. मागील षटकामध्ये याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट 27 आल्या होत्या. फायनलच्या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करेल हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे. सदतीसला 2 फलंदाज बाद झाले. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक येणं बाकी. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारे विक्रम होत असताना पाहायला मिळाले. चांगल्या धाबा पडल्या. अगदी त्याच वेळेला गोलंदाजी दर्जेदार होत असताना पाहायला मिळाली. 2 युवा खेळाडूंना मी पाहिलं, त्यामधील एक कुमठे गावाचाच युवा खेळाडू जो मात्र पाहायला मिळाला होता. आज संपूर्ण दिवसभर त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलं. मन जिंकली या युवा खेळाडूंनी देखील. गौरव गोलंदाजी मार्क मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक गौरव जाधव. पहिला बॉल बाची लिडिंग एज. यष्टीरक्षक राजने टिपला झेल. संपलाय फलंदाज प्रदीपचा खेळ. धक्का क्रमांक 3 प्रदीप बाद. सदतीसला 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चैतन्यला आपण पाहत आहोत. खरं तर फायनलच्या मॅच मध्ये या खेळाडूंना संधी मिळाली. चैतन्य असेल, प्रदीप असेल,
कारण आकाश मंगेश यांचाच खेळ चांगला राहिला होता. दुसऱ्याची गरज लागूच दिली नाही आणि शंकरने चांगला खेळ केलेला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये चैतन्य बॅटिंगसाठी 37ला 3. अशा प्रकाराला रनआउट म्हणून घोषित करण्यात येतं. मंकडिंग मध्ये विनू मंकडी यांचं नाव त्याला लावण्यात आलं. हा बॉल इथे मात्र आपण पाहतोय नो बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नो बॉल आहे आणि त्यावरती चैतन्य रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल तो इथे बाद. ला एकंदरीत ही एकेरी धाव येत असताना या नो बॉलची पाहायला मिळेल. 38ला 4 फलंदाज बाद झालेत. महत्वाचे चेंडू असणार आहेत ते पुढचे 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होतं. तेजस बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकासाठी तेजस मैदानाच्या आतमध्ये येतोय. फ्रीचा बॉल, फ्रीचा चेंडू येणं बाकी आहे. फ्रीचा चेंडू नवीनदा बॅटर नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतो आणि अगदी त्याच वेळेला स्ट्राइक एंड वरती आहे तो मंगेश. फ्रीचा बॉल गौरव, फ्रीचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. सिंगल येईल. लोअर फुट बॉल वरती केवळ एक धाव आली आहे. 39 धावा दाबलकावरती आहेत. सुरेश सकपाळ, एक बाब मी आवर्जून विचार करू शकतो की शंकरची ती चाल कामी आली की नाही. स्कोर कार्ड वरती 39 आहेत. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. विकेट गमावल्यात. पुढचा बॉल गौरव जिथे मात्र गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील इथे मात्र बॅटची थिकेज आउटसाइड स्कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 5वा. 39ला 5 बाद. ही घसरगुंडीत झाली. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. मी लक्ष वेधना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा शेवटाकडे निघाली आहे. ग्रामस्थ मंडळ कुमठे हे संपूर्ण पदाधिकारी मान्यवरांना मी लक्ष वेधेन की स्पर्धा शेवटाकडे निघाली आणि आपल्या शुभ हस्ते आपण बक्षीस वितरण करणार आहोत. त्याकरिता आपली उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय राहील. जिथे स्कोर कार्ड मध्ये 39, 5 फलंदाज बाद. शेवटचं षटक येणाऱ्या 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानावरती मंगेश अजून उभा आहे. 10 बॉल मध्ये 24 वरती तो नॉट आउट खेळतोय. या बॉल जिथे मात्र आपण पाहिला तर बॅटच्या साह्याने एक सिंगल घेते. 40 धावा दाबलकावरती आहेत. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू लोअर फुलटो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. रन्स इथून केवळ एक सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे. संघाची धावसंख्या 41. शेवटचा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहा जिथे मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर मंगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या बॉलचा खेळ शेष 41 बनल्यात. या बॉलवरती किती मोठे नंबर्स लिहिलेत पाहणं गरजेचं राहील. या षटकामध्ये अद्याप 4 धावा आल्यात. गौरवने संपूर्ण वचपा काढलाय. हा बॉल ऑन साइडला केला. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल. इथे तो निर्धाव स्वरूपाचा. अर्थात या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केला गौरवने. कमालीचं षटक हाताळलं आणि 3 विकेट त्यांनी मिळवल्या. 18 बॉल आणि 42 ची आवश्यकता. फायनलची मॅच आहे. कुठे जाऊ नका. माझ्यासाठी स्पर्धा संपते परंतु अजूनही उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये खूप काय बाकी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो आहे तो अर्थात देवळी संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल. या धावा रोखण्यासाठी आहे बी संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू. काय घडणार काय बिघडणार या आपण आमंत्रित करूया. व्हॉइस ऑफ KSK इन्व्हाइट करूया शैलेजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. थँक्यू.
थँक्यू सो मच. आतापर्यंत आपण जयजी भोसले यांचा आवाज ऐकला आणि विशेष करून आपण पाहूया विशेष सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत इनिंग ब्रेक मध्ये, जिथे भीमक्रांती महाबळेश्वर तालुकाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र जाधव कुमठेगावचे सुपुत्र आहेत, त्यांचा आपण करूया अतिथी कक्षामध्ये यथोचित शुभ सन्मान. या मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण या. थँक्यू. तदनंतर मात्र सन्माननीय सचिन जाधव यांचाही आपण या अतिथी कक्षामध्ये करणार आहोत तो शुभ सन्मान. धन्यवाद. आता मात्र थोडासा विलंब घेतो, दिरंगाई घेतो. आयोजन कमिटीला विनंती करतो की मॅच ऑन होतीये. सचिन जाधव कुमटे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फायनल 6 लढाई पाहायला मिळाल्या, जिथे श्री झोळाई माता चषक 2025 चा अंतिमचा फायनलचा मॅच. सेकंड इनिंगला होते सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज गणेश, त्याच्या समोर आहेत राज पवार. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल बीट केला. डॉट बॉलची सांगता होते. सुरुवात चांगली झाली आहे आहिर ब या टीमची. आपल्याला पाहायला मिळाले तर राज पवार आणि अक्षय जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 42चं टार्गेट आहे. 42 42 धावा बनवायच्या, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. फर्स्ट ओव्हर, या ओव्हर मध्ये सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल तुम्हाला. ओ यावेळी लो फुल टॉस, त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे दूरवर, येतील. एक धाव तर घेतली आहे, दुसरीचाही प्रयत्न राहिलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसरीसाठी जातील का तर नाही, थांबवलाय. 2 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. पहा, आयुष्याची लढाई तू फक्त प्रामाणिकपणे लढ. अरे आयुष्याची लढाई तू फक्त प्रामाणिक लढ. षडयंत्र करून जिंकणारा शेवटी राहिला पाहिजे. षडयंत्र करा. मैदानाच्या आतमध्ये कट कारस्थानं केव्हा केली जातात हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यावेळी युद्धामध्ये तुम्ही आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये येतात ना, तर समोरच्या संघाला प्रामाणिकपणे हरवण्यासाठी कट करावा लागतो. इथून पुढे राज यांचा मात्र हा फटका फसलाय. मिस्टाई मॅनो मॅसलँड मध्ये एकेरी धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तिसरी येईल का, हा एक प्रश्न आहे. पहा, इथे धावफलकाला धावसंख्येने वेग दिला. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4. येणारे बॉल 15 बनवायचे आहेत. 38 हाय व्होल्टेज थ्रिलर मैदानाच्या आतमध्ये. राज इन ऍक्शन मध्ये. ओहो, यावेळी उडवला. या पट्टाने सांगितलं, अरे खेल है मेरे दोस्त, देख जैसे ही मेरा हात पकडेगा ना, वक्त रफ्तार पकडलेगा. आता वेग वाढलाय मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्येचा वेग वाढलाय. शॉडम चॅकचा हा प्रहार अतिशय जबरदस्त टोलेजंग फटका. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटका ठोकलाय. 10 धावा धावफलकावरती. पहा यावेळी काय घडलंय. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलंय हा व्हाईट बॉल आहे. काय घडलंय. गोलंदाजाच्या अगेन्स्ट गणेश यांनी व्हाईट बॉल हाताळलाय. अंतिमचे 2 बॉल या ओव्हरचे. गणेश निघालेत ओव्हर द विकेटने. राज साडी. हो, यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. आकाश येतील. पहा, असं म्हटलं आता ना, चूक आणि बरोबर याच्यामधलं अंतर जर ओळखायचं असेल ना, तर कडुलिंबू हे खऱ्या अर्थाने कडूच असतं. फक्त आपल्या जिभेची चव खऱ्या अर्थाने गोड मागत असते. म्हणून मित्रांनो, कधी स्वतःला सावरा. जिथे तुम्ही लढत असताना, पराभवाच्या दिशेने जात असताना सावरा स्वतःला आणि लढा. लढता लढता हरला तरी काही हरकत नाहीये, चर्चा होईल. राज बाद झालेत. 13 बॉल आणि 31चं समीकरण इथून पुढे येणार आहे. 13 बॉल 31. गौरव जाधव आलेत, ते स्ट्राइक एंड वरती येतील. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. संघर्ष 13 बॉल आणि 31चा आहे. गौरव मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. आकाश आहे त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान पाहायला मिळाल्या. कार्य केला गेला जाईल. महत्वाच्या क्षणी गौरवी होतील बाद. मॅच मध्ये कमबॅक केला गेला. येणारे बॉल शिल्लक आहेत 12.
तुम्हाला बनवायचे आहेत 31 हाय व्होल्टेज थ्रिलर. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की काही क्षण अधनमधन असे देखील येतात जे जिवारी लागतात. मैदानाच्या आतमध्ये तो क्षण समोर घेऊन आल्यात. देवळी टीम साठी हार्ड लक आहे, मात्र गुड लक आहे ते आहिर ब या संघासाठी. आहिर ब ही संघ कमी नाहीये. 12 बॉल 31 त्यांना रोखायचे आहेत, मात्र त्याच 12 बॉल 31 ह्या देवळी संघाला बनवायचे आहेत. बॅटिंग करत असताना गौरव आले आणि ते गौरव निघूनही गेले. आता मात्र स्ट्राईकला येईल. या मॅच मध्ये आघाडीला आलेला अक्षय या मॅचला खऱ्या अर्थाने जिंकून देण्याची पूर्णपणे जिम्मेदारी अक्षय आणि नितीन यांना घ्यावी लागेल. फायनलची मॅच आहे. खऱ्या अर्थाने श्री झोळाई माता चषकाचा हा थरार आहे. या थराराची सातत्याने चर्चा राहिली आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये आलेत. आकाश काळे राऊंड विकेटने अक्षय साडी. या ओव्हर मध्ये मॅक्सिमम रन बनवण्याचा प्रयत्न असेल तो अक्षयचा. काय घडतंय याही चर्चेला उधाण आलंय. पहिला बॉल पॅडलाईनची गोलंदाजी. काय घडलंय पंचाकडे नजरा वळवल्यात. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्या येणारे बॉल 11 बनवायचे आहे 30. 16.36 रणगतीने ही धावसंख्या बनवायची आहे. असं म्हटलं आता ना कि दुनिया की तानों से कभी भी नाराज मत होना मेरे दोस्त, क्योंकि अनजान लोग हमेशा हीरो को भी काच समझ लेते हैं. पहा इथे मात्र बॅकफूट वरती गेले. हलक्या हाताने एक धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न चपळतेने केला आणि पाहता पाहता दुसरी धावही कंप्लीट केली आहे. या 2 धावेने धावसंख्येला भर मिळाली आहे. येणारे बॉल 10 बनवायचे आहेत 28. आकाश 10-28 या बॉल वरती मस्ट असेल तो बिग हिट. मोस्ट नीडेड सिक्सर या चौकार पाहावं लागेल. अक्षय आकाश तो मारण्यापासून रोखेल का? हा ट्रॅकर आहे त्याच्यावरती चढवलेला प्रहार दूरवर आहे. क्षेत्ररक्षक येईल का? कॅरी करेल का? ओ व्हॉट अ कॅच. अतिशय जबरदस्त कॅच कॅरी केला. मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट निर्माण केला. हो इथे निधड्या छातीने हवाई स्विंग घेतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त हा पटका हवेमध्ये जास्त काळ पाहायला मिळाला. थोडासा उसळी घेणारा बॉल. बराच वेळ अंतर कापलं त्याने आणि तदनंतर कॅच केला. रनिंग हँड कॅच आणि तदनंतर मात्र त्याने जो स्विंग घेतला ना तो लाजवाब पाहायला मिळाला. पहा सेलिब्रेशन करावं ना तर अलौकिक राहिलं पाहिजे आणि ते त्याने केलंय. आता मात्र नवीन फलंदाज सचिन जाधव आलेत. सचिन कडेही नजरा वळवल्या गेल्यात. मॅच अजूनही संपलेली नाहीये. देवळी टीम लढते. नितीन आणि सचिन खऱ्या अर्थाने सख्खे चुलत भाऊ. चर्चा याच बाबीची राहिली आहे. 9 बॉल 28 चं समीकरण आहे बनवायचे आहेत. सचिनला या सीझन मध्ये टॉप लेवल वरती फलंदाज टॉप ऑर्डर बॅटिंग चांगली करते, मात्र तो आता मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतोय. येणारे बॉल 9 बनवायचे 28. आकाश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 8 बनवायचे आहेत 27. 8-27 ची मॅच सहजासहजी सोडून चालणार नाहीये. लढावं लागेल. असं म्हटलं आता ना कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावं लागतं. मैदानाच्या आतमध्ये कर्माच्या भट्टीमध्ये जळावं लागतं. इथे कर्म करावे लागतील. भट्टीमध्ये जळावं लागेल. अटॅक करावा लागेल. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळलाय. मिस टाइम केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. धावसंख्येला रोखलंय 1 धावेने. येणारे बॉल 7 बनवायचे आहेत 26. या बॉल वरती मस्ट नीडेड षटकार गरजेचा आहे. आकाश कमबॅक करून दिलाय. फायनलचा थरार आहे. 16 धावा धावफलकावरती. 7-26 ची गरज आहे. नितीन मैदानाच्या आतमध्ये या बॉल वरती मोस्ट नीडेड षटकार आहे. उत्कंठा त्याचीच राहिली आहे, मात्र या षटकाराला रोखायचा आहे. आकाश गोलंदाजीच्या रनवे वरती राऊंड विकेटने.
हो, यावेळी मात्र टॅप करण्याचा प्रयत्न राहिला आणि एक धाव इथे मिळाले. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 25 6-25 ची मॅच. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फलंदाजी साडी सचिन जाधव. आता मात्र कश्मकश फायनलचा अंतिमची ओव्हर. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रदीप आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सचिन आहे समोर ओव्हर द विकेटने. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 25 ची गरज. पहिला बॉल सचिन साडी. पहिला बॉल मिस केला. यस इट इज. काय घडलंय? बॅटची मोठा किनारा बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाने कॅरी केलाय. झेल संपलाय. सचिन जाधव यांचा खेळ. वन साइडेड मॅच. चर्चा राहिली आहे. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 25. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय जबरदस्त असा थरार पाहायला मिळाला. बॉलने बॅटचा मोठा बहारी किनारा घेतला आणि बिहाइंड द विकेट आकाश काळे यांनी कॅच कॅरी केला. एकाच फ्रेम मध्ये सर्व काही पाहायला मिळालं. 22 यार्ड या वाहिनीचा कॅमेरामॅन, त्याचं कौतुक करावं लागेल. ओमकार मोठा स्वर लावलाय त्याने. कॅमेरामॅनची भूमिका अतिशय सुंदर राहिली आहे त्याची आजच्या दिवसामध्ये. चला जाऊया. येणारे बॉल 5 बनवायचे आहेत. 25. सुशांत आलेत. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न प्रदीप यांचा राहिलाय. 5 बॉल आणि 25 ची गरज आहे. सुशांत मारतील का 25 धावा हा एक प्रश्न आहे. नितीनला स्ट्राईक वरती आणेल का? पहिल्याच बॉल वरती चढवलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. करतील कॅरी. झेल संपलाय. सुशांत यांचा खेळ. त्यांना जावं लागेल बॅक टू द पवेलियन. आता मात्र कोणता फलंदाज येईल हाही प्रश्न आहे. विजय विक्रम आलेत मैदानाच्या आतमध्ये. विक्रम जाधव. येणारे बॉल 4 बनवायचे आहेत. 25. मॅच फसली आहे देवळी टीमच्या दिशेने. पराभवाचे काळे डोंगर मैदानाच्या आतमध्ये थैमान घालून देवळी टीमच्या अगेन्स्ट उभे आहेत. मात्र इथून पुन्हा एकदा तुम्हाला लढावं लागेल. आहिर संघ मात्र काय कॉम्बिनेशन पाहायला मिळालंय. अतिशय जबरदस्त अशी त्यांची कामगिरी राहिली आहे. प्रभावित राहिलेत आहिर संघ. सकाळच्या दिवसापासून आपण पाहतोय, सकाळच्या सत्रापासून कमालीची त्यांची खेळ राहिलाय. मात्र यावेळी पहा काय घडलंय. बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. विक्रम जाधव बॅकफूट वरती आल्या. 3 बॉल आणि 25. जवळजवळ रिझल्ट स्पष्ट झालाय या मॅचचा. 3-25. आता मात्र काय तर पराजय मिळेल. मात्र तो मिळवत असताना कमी धावेने मिळेल का? यावेळी उडवला. जोरकस प्रहार केला. बॉल चाललाय मात्र सरळ सीमारेषे पार. ह्यूज षटकार. सिक्सर. विक्रम जाधव मैदानाच्या आतमध्ये. लोवर फुल टचच्या बॉलला आक्रमक पद्धतीने त्याने हाताळून काढला आणि षटकार आलाय. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 बनवायचे आहेत. 19. 2 बॉल 19. एखादा नो त्याच्यावरती षटकार. आणखी एक प्रहार चढवला. यावेळी मिस टाइम आहे. स्वतः येथील फॉलो थ्रू मधून 1 धाव तर घेतली आहे आणि एकाच धावेवरती समाधानही मानलाय. नितीन येथील आता मात्र फलंदाजी साडी. अंतिमचा बॉल पहा. श्री झोळाई माता कुमटे कोंडोशी यांच्या विद्यमानाने आयोजित केलेली ही भव्य दिव्य स्पर्धा. ज्या स्पर्धेचं टायटल आपण पाहिलं श्री झोळाई माता चषक 2025 चा अंतिमचा हा बॉल. आणि अंतिमच्या बॉल नंतर मात्र आपल्या समोर येईल तो अंतिमचा विजेता कोण ठरेल. नक्की जवळजवळ मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट झालंय या स्पर्धेतला विजेता कोण आहे. मात्र हा शेवटचा बॉल. नितीन साडी यावेळी मात्र ऑन साइडला खेळ आहे. पंचांनी सांगितलं मॅच अजूनही संपलेली नाहीये. नो बॉलचा कॉल आलाय. पहा इथे 2 धावा अंकित केल्या गेल्यात. येणारा बॉल शिल्लक आहे 1 बनवायचे आहेत. 16. 1-16 फ्री हिटचा बॉल आहे. 1-16 ची मॅच. कोण होईल फायनलिस्ट
निघालेत गोलंदाज. अंतिमचा बॉल, अंतिमच्या बॉल वरती नक्कीच इथे विजयी टीम ठरली आहे. टीम आहिर ब ठरली आहे. श्री झोळाई माता चषक 2025 ची अंतिमची विजेता टीम वेलफेअर टीम आहिर ब. ग्रेट नॉक. हार्डलक टीम देवळी, या टीमला हार्डलक देऊया. त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळालाय तो पराभव. मात्र आमचा छोटासा नन्ना मुन्ना जादूगार पहा, हे येणाऱ्या भविष्य आहे आहिर संघाचं. पहा सेलिब्रेशन त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न राहिलाय. त्याला पळता येत नाही तरी देखील तो पायवाट शोधत मैदानाच्या आतमध्ये गवताला तुडवत निघालेला आहे आणि जल्लोष साजरा करतोय. पहा जल्लोष साजरा केलाय, सेलिब्रेशन केलंय. आणि यस, विजेता टीमचं आपण अभिनंदन करूया. आणि आता मात्र जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.